नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील, सदस्य ऊस दर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र शासन. मंत्रालयामध्ये ऊस दर नियंत्रण मंडळाची काल मीटिंग संपन्न झाली आणि या मीटिंगमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही हिताचे निर्णय घेण्यात आले. त्यामधील 2016-17 मध्ये RSF आणि FRP यामधील जो अधिकचा दर असेल तो दर त्यावेळेस सर्व साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिला पाहिजे, हा शासन निर्णय होता, हा कायदा होता. आणि याच कायद्याला छेद देत न्यायालयात, मुंबई उच्च न्यायालयात विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने चॅलेंज केलं. परंतु 2017-18ला विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना न्यायालयात गेला. तो 2024 पर्यंत न्यायालयात फक्त केस ऍडमिट करून राहिली, परंतु त्यावर निर्णय झाला नाही. आणि शेवटी उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली आणि त्यांनी ऊस दर नियंत्रण मंडळातच निर्णय घेण्यात यावा ही भूमिका न्यायालयाने सांगितली. त्याप्रमाणे काल मीटिंग झाली. त्या मीटिंगसाठी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे MD, अकाउंटंट आणि जे प्रत्यक्ष ऊस सभासद प्रतिनिधी म्हणून काल उपस्थित होते. स्वतः राज्याचे सचिव अग्रवाल साहेबांच्या अध्यक्षतेखाली कालची मीटिंग होती आणि आम्ही एक या राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ऊस मंडळात काम करत असताना आम्ही काल भूमिका मांडली की 2016-17ला जवळजवळ 117 साखर कारखान्यांनी RSF नुसार दर दिलेला आहे. त्यावेळेस RSF आणि FRP हे महसुली सूत्र होतं आणि या दोन पैकी जो अधिकचा दर असेल तो साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिला पाहिजे हे बंधन होतं. आणि त्या अनुषंगाने जवळजवळ 117 साखर कारखान्यांनी RSF नुसार दर दिला. असे असताना 97 साखर कारखान्यांनी RSF नुसार दर दिला आणि असे असताना 19 साखर कारखान्यांनी FRP नुसार दर दिला. त्या 19 साखर कारखान्यांचा RSFचा दर अधिक निघत असताना सुद्धा त्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाचा दर दिला नाही. त्यामध्येच विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने त्यावेळेस ₹2832 2016-17च्या हंगामामध्ये RSF नुसार दर निघालेला होता. परंतु त्यांनी ₹2832 हा दर न देता ₹2601 हा दर दिलेला आहे. म्हणजे जवळजवळ ₹231 विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचं दर देणं बाकी असताना त्यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केलं. परंतु ती याचिका फेटाळली आणि काल आमच्या सर्वांच्या बैठकीमध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने ₹231 प्रति टनाने 2016-17ला ज्या शेतकऱ्यांचं ऊसाचं गाळप त्या कारखान्याला झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना पैसे द्यावेत ही भूमिका आम्ही लावून धरली, मांडली. त्यावर विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे ॲडव्होकेट वकील मंडळी पण आलेली होती, त्यांनी पण ब्रीफिंग केलं. परंतु त्या ब्रीफिंग मध्ये त्यांनी जो केलेला युक्तिवाद आहे तो मीटिंग मध्ये विचाराधीन घेतला नाही. कारण का 2022चा पुन्हा एकदा ऊसाचा फॉर्म्युला बदलला आणि आम्हाला 22 नुसार आम्हाला दर द्यावा ही भूमिका विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याची होती. परंतु 2016-17ला विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने बँकेतून शेतकऱ्यांचं पैसे देण्यासाठी कर्ज घेतलेलं होतं आणि ते कर्जाचं मुद्दल आणि व्याज आम्हाला माफ करण्यात यावं म्हणून त्यांनी कोर्टात दाखल केलेली याचिका होती. परंतु कोर्टाने ती मान्य केली नाही आणि आम्हीही ऊस दर नियंत्रण मंडळात भूमिका घेतली की शेवटी तुम्ही बँकेतून कर्ज घेतलं आणि त्या कर्जावरील व्याज आम्ही शेतकऱ्यांनी भरायचं का? की आम्ही व्याज भरून आमच्या FRP असेल किंवा RSF असेल या मूळ आमच्या मिळणाऱ्या पैशातून आपण कर्जाचे व्याज जर भरणार असाल तर मग आपण शेतकऱ्यांना तारण करते आहात का हरण करते आहात ही गोष्ट कालच्या बैठकीमध्ये लक्षात आली. त्यामुळे बैठकीमध्ये आमच्याच बाजूने सकारात्मक निर्णय झाला आणि ₹231
या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याला 2016-17च्या हंगामामध्ये पैसे द्यावे लागतील यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. परंतु आणखी काही कायदेशीर बाबी तपासून आणखी पुढील आठवड्यात एक शेवटची मीटिंग घेऊ असं राज्याच्या सचिवांनी सांगितलं आणि त्यावेळेस अंतिम निर्णय हा जाहीर केला जाईल ही भूमिका राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतलेली आहे. आणि त्याच दरम्यान विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे जे 5 सभासद प्रतिनिधी आलते त्यामध्ये मी त्यांची नावं तुम्हाला सांगतो की विश्वजित मधुकर गरड निमगावचे, शिवाजी मनोहर शिंदे निमगावटेचे आहेत, कांतीलाल दत्तात्रय नवले अकोलेचे आहेत, समाधान अंकुश पाटील आलेगाव बुद्रुकचे आहेत आणि अमोल प्रभाकर कोकाटे बेंबळे येथून या 5 सभासदांनी प्रत्यक्ष लिहून दिलेला आहे की आम्हाला 2016-17ला जो विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने जो दर दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे. म्हणजे 231 रुपये तुम्ही 5 जणांनी लिहून दिलं की आम्हाला तो दर 231 रुपये जादा नको दर, ही भूमिका तुम्ही 12,500 सभासदांना आज चुकीच्या पद्धतीनं त्यांना वेठीस धरत आहात. परंतु मी पुन्हा एकदा या 5 शेतकरी सभासद बांधवांनी सुद्धा काल 100% त्या 231 रुपये या साखर कारखान्याकडून मिळाले पाहिजेत ही आग्रही भूमिका धरायला पाहिजे होती, पण तसं होताना दिसत नाही. शेवटी त्यांनी जाताना तर अशी भूमिका मांडली की आमचा साखर कारखाना हा 10 दिवसाला पेमेंट देतोय आणि त्यामुळे आम्हाला पाठीमागची कुठलीही देणी नको. ठीक आहे, आम्ही सुद्धा विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याला मानणारा मी सुद्धा एक शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता आहे की विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या अतिशय चांगल्या पद्धतीनं तो कारखाना चालवला जातो. शेतकऱ्यांना चालूची बिलं जी आहेत प्रत्येक 10 दिवसाला मिळाली जाते. त्या बाबतीत आम्ही कधीच त्या साखर कारखान्याच्या विरोधात आमची तक्रार असणार नाही. परंतु 2016-17ला जे तुमचं 231 रुपये पर टनाला जे देणं लागतंय ते मात्र तुम्ही शेतकऱ्यांना दिलं पाहिजे आणि याविषयी मी आग्रही आणि ठाम भूमिका घेतलेली आहे आणि घेणारही आहे. म्हणून आज विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने 17 कोटी रुपये शेतकऱ्यांचे त्यावेळेचे 2016-17चे देणं बाकी आहे, प्लस त्याच्यावर होणारं व्याज जवळजवळ 26-27 कोटी रुपये 2016-17च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावेत ही भूमिका मी काल बैठकीमध्ये मांडली आणि बैठकीमध्ये सुद्धा सकारात्मक निर्णय होण्याच्या दृष्टीनं कालची बैठक संपन्न झालेली आहे. मी या माध्यमातून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की माढा तालुक्यातील तत्कालीन शेतकऱ्यांनी 2016-17ला ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातलेला आहे त्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष आपापलं किती टन ऊस गेला त्यानुसार 231 गुणिले जर एखाद्या शेतकऱ्याचा 100 टन ऊस गेला असेल तर त्याचं नुकसान किती होतंय हे आपण चेक करून पहा. म्हणून शेतकरी हिताचा निर्णय घेत असताना विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने सुद्धा पाठीमागचं देणं हे दिलं पाहिजे ही आमची आग्रही भूमिका आहे आणि याच भूमिकेतून आम्ही काल हा निर्णय बऱ्यापैकी घेतलेला आहे. सकारात्मक दृष्टीने काल चर्चा झाली तरी सुद्धा मला या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याला सुद्धा विनंती करायची की आपण पाठीमागचं जे देणं लागतो ते आपण द्या. कारण का तुम्ही बँकेतून कर्ज घेऊन शेतकऱ्यांचं पैसे फेडत आहात तर त्याचं व्याज आणि ते मुद्दल जर तुम्ही त्या शेतकऱ्यांवर जर बसवणार असाल तर हे 100% चुकीचं आहे. म्हणून आपण चांगल्या दृष्टीनं कारखाना आपला चांगला चालवताय या दृष्टीने सुद्धा आपण तत्कालीन 2016-17च्या हंगामातील ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळणं बाकी आहे ते शेतकऱ्यांना आपण पैसे द्यावेत ही भूमिका मी मांडतो. आणि पुन्हा एकदा जे 5 शेतकरी आलते त्या 5 शेतकऱ्यांनी सुद्धा शेतकरी भावांनो तुम्ही सुद्धा ऊस उत्पादक शेतकरी आहात. तुम्ही शेतकरी कुटुंबातूनच तुम्ही आज स्वतः कष्ट करून आपली शेती पिकवताय आणि तुम्ही जवळजवळ 10 ते 12,000 शेतकरी सभासदांचे प्रतिनिधित्व करत आहात. म्हणून तुम्ही प्रत्यक्ष मंत्रालयात बैठकीला आला पण तिथं तुम्ही कारखान्याच्या बाजूने निर्णय घ्यायला नको होता की 2016-17चं बिल आम्हाला नाही दिलं तरी चालत ही भूमिका मात्र तुम्ही कारखान्याच्या समर्थनार्थ केली आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात चटणी घालण्याचं काम तुम्ही ह्या 5 शेतकऱ्यांनी केलेलं आहे.
म्हणून शेतकरी भावांनो, शेतकरी हा एखादा चळवळीतला कार्यकर्ता जर शेतकऱ्यांच्या बाजूने लढायला लागला तर त्याला समर्थन द्या, पण चुकीच्या पद्धतीनं कोणाचा लाभार्थी होऊ नका, कोणाचे अंधभक्त होऊ नका, एवढंच मला सगळ्या शेतकरी भावांना सांगायचंय. आणि पुन्हा एकदा विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने पुनर्विचार करावा आणि 2016-17चं 231 रुपयाचं जे प्रति टन जे शेतकऱ्यांचं राहिलेलं बिल आहे ते बिल देण्याविषयी सकारात्मकता घ्यावी, एवढीच मी या बाईटच्या माध्यमातून भूमिका सर्वांसमोर सांगतो आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद.